शिवसेना मनसे यांच्यात समझोता होऊ न शकल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले। शिवसेनेनं यावेळी नमतं घ्यायला हवं होतं अशी मनसे कार्यकर्त्यांची भावना आहे। काही लोक मुद्दाम खोडा घालत असल्याची भावनाही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे। आता होणार नाही असं स्पष्ट उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। मनसेचे नेते मातोश्रीवर जातात। या सगळ्या गोष्टीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये या संदर्भात काय चर्चा आहे, त्यांच्या मनात काय चाललंय आपण जाणून घेणार आहे। आपण कृष्णकुंजीच्या बाहेर आहे, अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी आपल्या समोर आहेत। मनसेने टाळीसाठी हात पुढे केला पण टाळी वाजलीच नाही। या कशामुळे तुमची आता प्रतिक्रिया काय, मनात काय तुमच्या होतं? या वेळेलाच फक्त प्रस्ताव गेला नाही, गेल्या वेळेला पण ती झाली, पण दुर्दैवाने आज जे काही घडेल भविष्यात, आज मुंबईतल्या मराठी माणसाची जी परिस्थिती आहे, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, आज मुंबई बंदर पोर्टरची जागा खाली केली जाते, जवळजवळ आजही त्या ठिकाणी 40,000 असणारे कामगार त्या ठिकाणी बेघर होणार आहेत। अशी अनेक उदाहरणं देता येतील की जे मुंबईतलं सगळं जे वैभव आहे ते गुजरातमध्ये चाललेलं आहे। त्यामुळे जे मोरारजी देसाईंचं स्वप्न आहे ते कदाचित अमित शहा पूर्ण करायच्या पवित्र्यामध्ये या ठिकाणी आलं असं जाणवते। आणि त्यावेळेला जर मराठी म्हणून जर एकत्र आले तर मला वाटतं नुसतं मुंबई नव्हे तर महाराष्ट्रसुद्धा दोन भाऊ आपल्या कवेत घेऊ शकतात, परंतु दुर्दैव आहे त्यांना ते कळलं नाही। जी दुभंगली मनं एकत्र होत होती, मराठी माणूस एकत्र व्हायला पुन्हा सुरुवात होती। एक नांदी माननीय बाळा नांदगावकर साहेबांनी सुरू केली होती, विधानसभेच्या इलेक्शनला पण त्यांनी केली होती आणि आता परत महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून त्यांनी ते पुन्हा एकदा त्यासाठी प्रयत्न केलेले। याआधी त्यांनी बऱ्याच वेळा स्टेटमेंट दिलेली की हे दोन भावांना एकत्र आणण्याचं काम मी करणार आणि त्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात आणि मराठी माणसाला आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नक्कीच ते स्वागतार्ह आहे। नांदगावकर साहेबांनी काल जी भूमिका स्पष्ट केली ती आम्हाला सुद्धा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती नव्हतं। त्यामुळे आम्हाला जे काल कळलं आम्हाला पण आश्चर्य वाटलं की बाबा एवढा आपला साहेबांनी विनंती करून सुद्धा मराठी मन एकत्र येण्यासाठी जे प्रयत्न केले तिकडून का रिस्पॉन्स होत नाही किंवा काय काय घडते आम्हाला माहिती नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।